जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे। मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गाळ टाकला होता अशा शेतकऱ्यांना, संस्थांना, ग्रामपंचायतींना त्यांचं थकीत असलेलं अनुदान अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 16 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे 2024 मध्ये गाळ टाकलेल्या संस्था, ग्रामपंचायती आणि शेतकरी यांचं थकीत असलेल्या अनुदानासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की शेतकऱ्यांना शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी अनुदान दिलं जातं, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याच्यासाठी अर्ज केले जातात किंवा वैयक्तिक शेतकरी सुद्धा याच्या अंतर्गत अर्ज करतात किंवा बऱ्याच ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे। अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या अंतर्गत अंमलबजावणी करण्यात आलेल्या आणि शेतामध्ये गाळ टाकलेल्या आणि अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना, या संस्थांना, ग्रामपंचायतींना आता दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी 118,31,02,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता एक जोडपत्र देण्यात आलेले आहे, ज्याच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या संस्थेच्या माध्यमातून ही योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि त्या संस्थेसाठी किती अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्थांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली, किती जलसाठ्याची संख्या आहे 143, अशासकीय संस्था जे काही वेगवेगळ्या नाम फाउंडेशन असेल किंवा वेगवेगळ्या फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून जे काही गाळ टाकण्यात आला त्याचं जे काही अनुदान आहे त्या अनुदानाची रक्कम देण्यात आलेली। त्याच्याच पुढे कॉलम देण्यात आलेला शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आणि एकूण रक्कम। साताऱ्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता वेगवेगळ्या संस्था, सांगली, याच्यामध्ये आपण पाहू शकता सांगलीमध्ये आता 2 संस्था आहेत, 2 संस्थेच्या माध्यमातून टाकण्यात आलेला गाळ त्याच्यासाठीचं अनुदान आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या अंतर्गत जे काही अर्ज केलेले किंवा पात्र झालेले शेतकरी असतील त्यांचं अनुदान, अशा प्रकारामध्ये 2 प्रकारामध्ये अनुदानाचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, याचबरोबर नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो योजना अतिशय प्रभावीपणे आणि मोठ्या प्रमाणात राबवली गेली होती। बीड जिल्ह्यासाठी यापूर्वी सुद्धा साधारणपणे 18 कोटीच्या आसपासचा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि आजच्या जी.आरच्या माध्यमातून सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये सुद्धा आपण पाहू शकता, धाराशिवमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यात आलेला होता। लातूर, याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात संस्था आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्यात आलेला होता। नांदेडमध्ये साधारणपणे 4,12,00,000च्या आसपासचं अनुदान वितरित केलं जाणार आहे। हिंगोली आहे, परभणी आहे, परभणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही योजना अंमलबजावणी करण्यात आलेली होती आणि खूप मोठ्या संस्थांच्या माध्यमातून याच्यामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला होता। अमरावती असेल, बुलढाणा असेल, याचबरोबर वाशिम असेल, अकोला, यवतमाळ, याच्यानंतर आपण जर पाहिलं तर नागपूर आहे, वर्धा आहे, असे एकूण 683 जलसाठ्यामधून या गाळ काढण्याच्या प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये अशासकीय संस्थांना 84,79,00,000 आणि वैयक्तिक शेतकऱ्यांना 33,51,00,000 असे 118,31,02,016 रुपयाचं हे अनुदान वितरित करायला आजच्या जी.आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये गाळी मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी काही योजना, ही योजना कायमस्वरूपी योजना म्हणून राबवायला मंजुरी दिलेली आहे। आता यावर्षी आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणात जमिनी वाहून गेलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि धरणं आता पूर्णपणे गाळाने भरणार आहेत। या पार्श्वभूमीवरती यावर्षी सुद्धा या योजनेची अंमलबजावणी अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे, परंतु धरणामध्ये पाणी असल्यामुळे याच्यामध्ये गाळ काढणं सोपं होणार नाही, परंतु शेतकऱ्यांना गाळ टाकण्यासाठी विविध ठिकाणचे जे काही पर्याय शोधले जातील त्या पर्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान दिलं जाईल। तर मित्रांनो, प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे, ज्याची माहिती आपण या जी.आरच्या माध्यमातून घेतलेली आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।